भारतात नद्यांना माता किंवा देवी मानले जाते. उदा. गंगा मैया, नर्मदा माई, तरीही त्या प्रदूषित का आहेत? आणि परदेशात जिथे नद्यांना फक्त पाण्याचा स्रोत मानलं जातं तिथे त्या स्वच्छ कशा? या विरोधाभासाची काही प्रमुख कारणे खालीलप्रमाणे आहेत. श्रद्धेचा अतिरेक आणि विधी, रिच्युअल्स. आपण नदीला देवी मानतो, पण याच श्रद्धेतून काही अशा गोष्टी घडतात ज्या प्रदूषणाला कारणीभूत ठरतात. मूर्ती विसर्जन, प्लास्टर ऑफ पॅरिस, पॉप आणि रासायनिक रंगांच्या मूर्तींचे विसर्जन. धार्मिक विधी, निर्माल्य, फुले, हार, प्लास्टिकच्या पिशव्या आणि कधीकधी मृतदेहांची राख किंवा अर्धवट जळालेले मृतदेह नदीत अर्पण करणे. पवित्र स्नान, लाखो लोकांनी एकत्र येऊन स्नान केल्यामुळे नदीतील पाण्याचे नैसर्गिक संतुलन बिघडते. 2. लोकसंख्या आणि शहरीकरण. भारताची लोकसंख्या प्रचंड आहे. गंगा किंवा यमुनेसारख्या नद्यांच्या काठी शेकडो शहरे वसलेली आहेत. सांडपाणी सिवेज, शहरामधील मैलापाणी आणि सांडपाणी थेट नदीत सोडले जाते. अनेक ठिकाणी सांडपाण्यावर प्रक्रिया करणारे प्रकल्प STP अपुरे आहेत. परदेशात, उदा. युरोप किंवा अमेरिका, लोकसंख्या कमी आहे आणि सांडपाणी व्यवस्थापन अत्यंत कडक आहे. 3. देवी मानल्यामुळे आलेली निष्क्रियता. कधीकधी आपण अतिश्रद्धेपोटी असं मानतो की नदी तर देवी आहे, ती स्वतःला शुद्ध करून घेईल. या मानसिकतेमुळे आपण आपली जबाबदारी विसरतो. याउलट परदेशात नदीला नैसर्गिक संसाधन, नॅचरल रिसोर्स मानले जाते, त्यामुळे ती टिकवून ठेवण्यासाठी ते वैज्ञानिक दृष्टिकोनातून आणि कायद्याने प्रयत्न करतात. 4. औद्योगिक कचरा, इंडस्ट्रियल वेस्ट. भारतात अनेक कारखाने नियमांचे उल्लंघन करून घातक रसायने नदीत सोडतात. भ्रष्ट व्यवस्था किंवा कायद्याच्या अंमलबजावणीतील कमतरतेमुळे हे घडते. 5. पाण्याचा प्रवाहीपणा कमी होणे. नद्यांवर बांधलेली धरणे आणि सिंचनासाठी काढलेले कालवे यामुळे मुख्य नदीतील पाण्याचा प्रवाह कमी होतो. नदी जेवढी वेगाने वाहते तेवढी ती स्वतःला नैसर्गिकरित्या स्वच्छ करू शकते. पाणी साचून राहिल्याने प्रदूषण अधिक वाढते. निष्कर्ष. भारतात नदीला देवी मानले जाते हे खरं आहे, पण आपण तिला भावनिक महत्त्व दिले आणि प्रायोगिक स्वच्छतेकडे दुर्लक्ष केले. परदेशात नद्यांना फक्त पाणी मानले जाते.